7व्या दिवशी सुद्धा बेस्टचा संप सुरूच आहे। शनिवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाहीये आणि त्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्टच्या कृती समितीने घेतलाय आणि त्यामुळे मुंबईकरांना आणखीन त्रास आता सहन करावा लागणार आहे। बेस्टचा संप मिटवण्याकरता सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही आणि त्यामुळे आजपासून नाक दाबायला सुरुवात करणार असून याकरता महाराष्ट्र सैनिकांनी तयार राहावं असं आवाहन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे करतायत। बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस असून अजून कोणताही निर्णय न झाल्यानं संप अविरत चालू राहणार आहे। दरम्यान आज राज्याची त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल कोर्टात सादर करेल। यानंतर संपावर निर्णय होणं अपेक्षित आहे। बेस्ट उपक्रम आर्थिक डबघाईला आला असून बेस्टला या डबघाईतून बाहेर काढण्याकरता 9,000 कोटींची आवश्यकता आहे। तर बेस्ट करता आर्थिक मदत मागितली जात असताना बेस्ट प्रशासनानं विकासकांकडून 320 कोटी रुपये वसूल केले नसल्याचं समोर येत आहे। पालिकेच्या लेखापरीक्षण विभागानं सुद्धा ही बाब बेस्ट प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती, मात्र अजूनही बेस्ट प्रशासनानं वसुली केली नसल्याचं समोर आलंय। बेस्टच्या संपाचा फटका मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाला बसत असताना सेना भाजपा सरकारला याचं काहीही देणं घेणं नसल्याचं दिसतंय। त्यामुळे लोकांची गरज लक्षात घेऊन मनसेच्या चेंबूर विभागाच्या वतीनं चेंबूरच्या नागरिकांकरता मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी जुन्या वेतन करारासंदर्भात शशांक राव यांच्या युनियनला जबाबदार धरलं। यावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत सेनेला जबाबदार धरलंय। ओला उबेर चालकांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही। मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन परिस्थिती जैसे थेच आहे आणि त्यामुळे ओला उबेर चालकांमध्ये प्रचंड रोष आहे। त्यामुळे सरकार ओला उबेर व्यवस्थापनानं प्रश्न सोडवला नाही तर पुन्हा एकदा ओला उबेर चालक रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। आज प्रामुख्याने 2 मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे। राज्य सरकारला 10 जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले होते, मात्र राज्य सरकारच प्रतिज्ञापत्र तयार नसल्यानं वेळ काढतंय असं म्हटलं जात आहे आणि राज्य सरकारने या संदर्भात वेळ वाढवून देण्याकरता म्हणून अर्ज केला आहे। मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या आदेशावर आधी सुनावणी करून आदेश द्यावा असा अर्ज केलेला आहे आणि या संदर्भात आज कोर्टात सुनावणी होईल। कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला। सवर्ण आरक्षण कोर्टात टिकेल का या संदर्भात साशंकता असल्याचं पवार म्हणतात, तर 10% सवर्ण आरक्षण कुणासाठी असा सवालही पवारांनी विचारलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। काल त्यांनी गडहिंग्लज इथं पुढारीचे संपादक प्रतापसिंग जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास हजेरी लावली। यावेळी पवारांनी अनेक किस्से सांगितले। गडहिंग्लज या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या तालुका असल्याचं सांगत महिलांच्या पाठीशी उभा राहण्याचं आवाहन सुद्धा केलंय। बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मैत्रीबद्दल सांगताना राजकीय मतभिन्नता असावी पण ती वैयक्तिक पातळीवर आणायची नसते असा सल्ला सुद्धा पवार यांनी दिलाय। मोदी सरकारनं आर्थिक निकषांवर 10% आरक्षण जाहीर केलं। हे आरक्षण टिकेल असं मला वाटत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात, तर काँग्रेस सोबत आघाडी करता आमचे दरवाजे उघडे आहेत, मात्र काँग्रेसकडून कोणतीही हालचाल होत नाही असंही आंबेडकरांचं म्हणणं आहे। हे सरकार दुष्काळात कोणत्याही उपाययोजना करत नसल्यानं या सरकारला सत्तेतून खाली खेचणं गरजेचं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। ते बीडमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभेत बोलत होते। या सभेला एमआयएमचे पदाधिकारी सुद्धा अगदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुण्यातील जनता वसाहतीमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। या हाणामारीमध्ये निलेश उर्फ निला वाडकर या सराईत गुन्हेगाराची हत्या झाली आहे। या मारहाणीमध्ये निलेश वाडकर याचे 3 साथीदार गंभीर जखमी झालेत, तर घटनास्थळावरून पळून जाताना 2 गुन्हेगारांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे। पारनेर तालुक्यातील खडकवाडी इथं वाळू तस्करांनी हैदोस घातला।
यावेळी वायूच्या ट्रकनं दुचाकीवरील 3 जणांना चिरडल्यानं या तिघांचाही जागीच मृत्यू आहे। तसंच या घटनेवर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत अवैध वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी केली। तर यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। बातमी नगरची। नगरमध्ये वेगवेगळ्या जातीच्या सापांसह अन्य प्राण्यांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी परराज्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडे 6 ते 7 प्रकारचे साप आणि अन्य पक्ष्यांचे अवशेष आढळले आहेत। या आरोपीकडून सुमारे 3 लाख रुपयांचा कॅमेरा हस्तगत करण्यात आलाय। नगरच्या रेल्वे स्थानकावर त्याला सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर त्याच्याकडील बॅगेजची झाडाझडती घेतली असता वेगवेगळ्या प्रकारचे साप, मांडुळ आणि गिरगिट सुद्धा सापडले। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं एका तरुणानं हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारत मुस्लिम युवतीशी लग्न केलं। त्यानंतर हा तरुण परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे एटीएसच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलंय। श्रीरामपूर शहरात लोणी नेवासा रोडवर वर्दईच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी मिनी बस चालकाला अडवल्यानं पोलीस आणि चालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। यावेळी पोलिसांनी चालकाला गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितल्यानं चालकांना वाहतूक पोलिसांना नियम शिकवले आहेत। यावेळी बसमध्ये प्रवासी भाविक असल्यानं त्यांना या प्रकारचा मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। तर भर रस्त्यात हा सगळा प्रकार घडत असल्यानं बराच वेळ मात्र वाहतूक कोंडी होती। कोल्हापूर इथं दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणारा आरोपी कुलदीप सिंग टाक याला मिरज पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी आरोपीकडून चाकू, लोखंडी लॉक कटर, कटावण्या असं विविध साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलं आहे। दरम्यान या टोळीतील 4 आरोपी पळून गेलेले आहेत। आरोपी कुलदीप सिंग यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि खुनी हल्ला असे 9 गुन्हे दाखल आहेत। अहमदनगरला शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओतील भगवान बाबा यांच्या मूर्तीची काही भाग अज्ञात इस्मानं मात्र जाळला आणि खळबळ उडाली। या प्रकरणी प्रमोद कांबळे यांनी पारनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। नवी मुंबईतल्या घणसोली गावात क्रिकेट खेळताना छातीत दुखू लागल्यानं एका वेगवान गोलंदाजाचा मृत्यू झालाय। संदीप चंद्रकांत म्हात्रे असं या खेळाडूचं नाव आहे। ते घणसोलीसह नवी मुंबईत लोकप्रिय होते। रायगड जिल्ह्यातील पेणजवळ रेल्वे ट्रॅकचं काम करताना रेल्वेच्या धडकेत 3 कामगार जागीच मृत्युमुखी पडले आहेत। नापिकीमुळे हवालदिल झालेल्या लातूर जिल्ह्यातल्या खानापूर इथं एका शेतकऱ्यानं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली। वैजनाथ शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। त्यांनी मुलीच्या लग्नाकरता 20 गुंठे जमीन विकली होती। महाड औद्योगिक वसाहतीमधील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत औद्योगिक वसाहतीतून गोळा केलेले भंगारचं सामान जळून खाक आहे। नांदेडच्या रेल्वे डिव्हिजनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय। बी गोविंद असा मृत अधिकाऱ्याचं नाव आहे, जे सहस्त्रकुंड धबधब्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे नांदेड रेल्वे विभागात शोककळा पसरली आहे। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं अतिभव्य स्मारक उभारण्याची राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना कोर्टात रखडण्याची चिन्ह आहेत। एका प्रकरणात सुप्रीम कोर्टानं औपचारिक स्थगिती दिली नसली तरी या प्रकल्पाचं काम सुरू करू नका असं स्पष्ट तोंडी निर्देश कोर्टानं दिले आहेत। सेनेला पटकणारा जन्माला आलेला नाही असा टोला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना लगावलाय। आम्हाला लेचेपेचे समजू नका, लाट आली की आम्ही वाट लावू असंही ते म्हणतात। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वरळी इथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं। यावेळी 2019 साठी शिवसेनेनं जय्यत तयारी केल्याचं दिसून आलंय। उद्धव ठाकरेंसह सेनेचे अनेक पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित होते। नागपूरमध्ये काल जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला। यावेळी मोदी पंतप्रधान पदी कायम राहिल्यास मतदानाचा हक्क देखील काढून टाकतील अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण करतायत। राज्यात सुरू झालेली राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा विक्रमगडमध्ये पोहोचली असता यावेळी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। आमच्या बहिणीनं तर लहान मुलांच्या चिकीचे पैसे खाल्ले अशी टीका देखील धनंजय मुंडे करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गजनी चित्रपटातल्या आमिर खान सारखे झालेत। त्या चित्रपटात जशी आमिर खानची स्मृती जाते
तसंच मोदी यांना 2014 मध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचा विसर पडलेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे करतायत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आदिवासींच्या हक्कांसाठी काळे पतंग उडवणार असल्याचं सांगत नर्मदा सरोवरातील एकही थेंब महाराष्ट्राला मिळत नसल्याचा आरोप मेधा पाटकरांचा आहे. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं काल सूप वाजलं. या समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय भागीदारी परिषदेत ते बोलत होते. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं असं म्हणत भाजपचे खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी आरक्षणासंदर्भात एल्गार पुकारलाय. यावेळी बीड शहरात आयोजित धनगर समाज आरक्षण आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते. सरकार हे धनगर समाजाला आरक्षण देण्याकरता सकारात्मक आहे आणि त्यामुळे निवडणुकी अगोदर आरक्षण मिळेल असा विश्वास भाजपचे खासदार विकास महात्मे व्यक्त करतायत. हिंगोली शहरातील पालिकेची इमारत, शिवाजीराव देशमुख सभागृह, गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन यासह विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि पायाभरणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पार पडले. शिवसेनेसोबत युती करण्याकरता आम्ही अनुकूल असून आता निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. आता युती करायची की नाही या प्रश्नाचं उत्तर सेनेकडून घ्यायचंय असं यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणतात. पक्षाच्या गुलामीतून निघालेला माणूस पाहिजे, ज्याच्या डोक्यावर पक्षाची गुलामी आहे आणि ज्याला तिकिटासाठी भीक मागावी लागतेय. ती औलाद तुमच्या कामी येऊ शकत नाही असा टोला आमदार बच्चू कडू लगावतायत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ठाण्यावर अत्यंत प्रेम होतं आणि त्यामुळे ठाकरे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अगदी पहिल्याच दिवशी ठाणेकरांनी सिनेमागृहात मोठी गर्दी करण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलंय. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील खेवरा सर्कल इथं आयोजित पेट शो या ठिकाणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी भेट दिलेली आहे. तसंच या ठिकाणी त्यांना श्वानांच्या बरोबरच मांजरांसमवेत सुद्धा खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण न करता आदित्य ठाकरे यांनी या शोला शुभेच्छा दिल्या आहेत. जळगाव इथे मकर संक्रांतीच्या निमित्तानं युवा शक्ती फाउंडेशन आणि रायसोनी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचं उद्घाटन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले आहे. या पतंग उत्सवात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः पतंग उडवण्याचा सुद्धा आनंद घेतलाय. हवेली तालुक्यातल्या सोरता पवळी या गावचे सरपंच आणि भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी स्वतःच्या लग्नाच्या दिवशी स्वच्छता अभियान राबवलंय. बातमी नंदुरबारची. नंदुरबारमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय वीज स्वावलंबन गठबंधन परिषदेचा समारोप झालेला आहे. 2 दिवसीय ही बैठक होती. देशातल्या सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेता देशी बियाणांची मागणी देखील आपोआपच वाढणार असून त्याचं योग्य विपणन केल्यास त्यांना चांगली बाजारपेठ देखील उपलब्ध होईल असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केला आहे. येत्या 20 जानेवारीपासून जालन्यात भीम फेस्टिवलची धूम पाहायला मिळणार आहे. भीम फेस्टिवलचं हे आयोजन करण्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर माहिती देत आहेत. भीम फेस्टिवलमध्ये आदर्श शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम सुद्धा असणार आहे. विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांची रेलचेल आहे. मुलुंडमध्ये महिलांसाठी मुलुंड क्वीन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. वेगवेगळ्या वयोगटातील महिलांकरता ही खास स्पर्धा आहे. यावेळी कल्याण पालिकेमार्फत राबवण्यात येणारा घनकचरा वर्गीकरण प्रकल्पास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप रंगत आहेत. कारंजा आणि मानोरा या तालुक्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी सवलती लागू करा अशी मागणी आता विविध संघटना आणि राजकीय पक्ष करतायत. मुंबईमधील लोकलचे अपघात कमी करण्याकरता रेल्वेकडून उपाययोजना करण्यात आली असून आता लोकल सुरू झाल्याची सूचना देणारा निळा लाईट लोकलच्या दरवाजावर लावण्यात येणार आहे. मुंबईतल्या भिवंडीतील शेतकऱ्यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणासाठी परवानगी दिलेली आहे. 7 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान मुंबई विमानतळाचा रनवे दुरुस्तीच्या कामाकरता बंद राहणार आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक झाला असून शरद पवारांनी त्यांची कागल इथल्या निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आमची बाजू कोर्टात मांडू असं उत्तर त्यांच्या नोटीसीला दिलंय. कर्जत नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळते. 18 जागांकरता तब्बल 55 उमेदवार रिंगणात आहेत. आम्ही गिरगावकर या संघटनेनं मेट्रोच्या कामाविरोधात आगळंवेगळं आंदोलन छेडलेलं आहे. धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे गिरगावमध्ये आणि विनामूल्य मास्क वाटप करण्यात येत आहे. मंगळवेढ्यातील बहुचर्चित प्रतीक शिवशरण या 9 वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आलेली आहे. नरबळीचा प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे. कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक व्याधींपासून सुटका होण्याकरता गुप्तधनाकरता प्रतीकचा नरबळी दिल्याचं म्हटलं गेलंय. उस्मानाबादची बातमी आहे. उस्मानाबादमध्ये मुलाच्या प्रेम प्रकरणातून आईची विवस्त धिंड काढण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर अद्यापही पोलिसात नोंद झालेली नाही. पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानं गावाला भेट दिली आहे. मात्र पीडित कुटुंबीय बोलण्यास नकार देत आहे. दिग्दर्शक राजकुमार हिराणींवर गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्या असिस्टंटकडून करण्यात आलेला आहे. संजू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हा सगळा प्रकार घडला आहे.